थोडासा न्याय देतोय, ऐकून जा. महाराज सांगतात उठ्या जागी हरी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा. जन्माच्या या जन्म मरण्याच्या व्यथा चुकवायच्या असतील तर जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण. तयाचे त्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म दिला, त्याचं भजन करा. बाबा तरी मी लोकांना भजन नाही केलं. संतांनी सांगितलं आपण ऐकलं असं झालं नाही. महाराज तुम्हाला विचारलं, तुकोबाराय तुम्हाला विचारलं, नामदेवराय तुम्हाला विचारलं, फक्त दोघाला विचारून चालणार नाही. आपल्याकडे मन एक दोघात तिसरा पाहिजे. मग आता तिसऱ्या संतांना विचारून नाव त्यांचं नाथ बाबा आहे. नाथ बाबा जीवन मिळालाय. या दोन्ही संतांचं म्हणणं आहे भजन करा. तुमचं नेमकं काय म्हणणं आहे बघायचं का नाथ बाबा काय म्हणतात. नरदेह आपण कधी भजन केलंय का. चांगलं भजन नाही जमत पण भोजन जमत. बरं चला तर बनवत असाल ना मावशी, बनवता नाही भोजन. चला किती बी लहान घर असू दे किती बी मोठे घर असू दे, कमीत कमी सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास भोजन बनवायला लागतो ना. ते भोजन बनवत असताना तुमच्या हाताला काम आहे, तुमच्या पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे. तुळजापूर पंढरपूर, तुळजापूर पंढरपूर, तुळजापूर पंढरपूर म्हणा. जाऊ नका, दूध घालायचं सगळी बाजूला येऊन बसा. बरोबर ना. त्या 2 तासामध्ये कधीतरी भोजन करत असताना असं म्हणा, कसं माहिती का, एकदा हातवरती करा म्हणून सांगतो तुम्हाला. करा सगळ्यांनी हातवरती. जय बाळू मामा, जय बाळू स्वयंपाक बनवला ना तर ते स्वयंपाक राहणार नाही, तो भोजन राहणार नाही बरं का. तो महाप्रसाद होईल. आणि ज्याच्या घरी